नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. एकच धून 21 जून पेडगाव हिंदकेसरी मैदानाची आतुरता मित्रांनो प्रेक्षकांना लागली आहे. याच्या आधीसुद्धा आपण 2 दिवस आधी संभावित पायऱ्यांची व्हिडिओ बनवली होती, परंतु त्याच्यानंतर अखिल भारतीय बैलगाडा संघटनेची एक मिटिंग झाली. त्या मिटिंगमध्ये मित्रांनो नाशिक मराठवाडा भागातील नंदींना 1 वर्ष बंदी घातली आहे. त्याच्यामुळे त्या व्हिडिओमध्ये 4-5 नंदी होते मित्रांनो. ते नंदी कदाचित आता या पेडगाव हिंदकेसरी मैदानामध्ये दिसणार नाहीत. बघूया मित्रांनो अजून पुढे मिटिंग झाली तर काय निर्णय होतो आहे. जो काही निर्णय होईल तो चांगलाच होईल. तर तुर्तास आपण मित्रांनो व्हिडिओमध्ये बघूया या मैदानातील काही संभावित आणि टॉपचे पायरे. या मैदानातील पेडगाव हिंदकेसरी मैदानातील ओपनचं जे मैदान होणार आहे 21 तारखेला, त्या मैदानातील पहिलाच संभावित आणि टॉपचा पायरा तुम्ही बघताय. चालू सीझनमधील सर्वात टॉप गाडी हिंदकेसरी रायना आणि चालू सीझनचा बादशाह निमगावकरांचा सावकार, ज्याने मागच्या 2 महिन्यात सर्वात जास्त गुलाल घेतले आहेत असा सावकार आणि रायना हा एक संभावित आणि टॉप पायरा मित्रांनो आपल्या या मैदानात दिसू शकतो. सुंदर असा स्पीड लागतो आणि किरण आप्पा आणि सावकारचे मालक असतील संपूर्ण टीम यांचे भावाभावाचे खूप चांगले असे संबंध आहेत. त्याच्यामुळे मित्रांनो मोठमोठ्या मैदानामध्ये ही जोडी आपल्याला यापुढे सारखीच दिसत राहील. कदाचित या पेडगाव हिंदकेसरी मैदानात देखील हा एक संभावित आणि टॉपचा पायरा आपला दिसू शकतो. त्याच्यानंतर पुढील संभावित आणि टॉपचा पायरा पैलवान अभिजित भैया पवार यांचा वेगाचा शेवट, स्वर्गीय रणजित निंबाळकर सर यांचा वेगाचा शेवट. सर्जा नक्की कोणासोबत तर सर्जा आणि बुलढाणा एक्सप्रेस बाब्या, फौजी ग्रुप बुलढाणा एक्सप्रेस बाब्या. भरपूर दिवस आपला पायरा दिसत नाही, परंतु प्रेक्षकांची इच्छा आहे आणि दोन्ही नंदींचे मालक दिलदार मनाचे राजा माणूस आहेत. त्याच्यामुळे या मोठ्या मैदानामध्ये मित्रांनो खूप चांगली गाडी जुळून येते. अखंड महाराष्ट्राने या गाडीचा स्पीड बघितला आहे. पुन्हा एकदा पेडगाव हिंदकेसरी मैदानामध्ये हा सुद्धा एक अंदाजे टॉप पायरा आपला नक्की दिसू शकतो. त्याच्यानंतर पुढील संभावित आणि टॉप पायरा आहे चालू सीझनमध्ये टॉपमध्ये पळणारा साखरवाडीकरांचा बावऱ्या नक्की कोणासोबत तर शॉटगन मेहरबान आणि साखरवाडीकरांचा बावऱ्या हा सुद्धा एक संभावित आणि टॉप पायरा आपल्या या मैदानात दिसू शकतो. याच्या आधीसुद्धा 2-3 वेळा ही गाडी पळली आहे आणि पेडगाव हिंदकेसरी मैदान बोललं की पल्ला मित्रांनो लांब असतो. त्याच्यामुळे या जोडीचं नियोजनसुद्धा या मैदानात आपल्याला दिसू शकतो. एकविरा केसरी मैदानात देखील मित्रांनो हा जोड पळला होता, सुंदर असा पळला होता. त्याच्यानंतर पुढील संभावित आणि टॉपचा पायरा आहे मागच्या वर्षीचा 1 नंबरचा मानकरी हेमंत फुलरे दॉर्ली यांचा पेडगाव हिंदकेसरी हारण्या नक्की कोणासोबत तर हारण्या मागच्या वर्षी मित्रांनो या मैदानात ओरिजिनल हिंदकेसरी झाला होता शिरसवडी रायफलसोबत. यावेळी नक्की पायरा कोण असू शकतो तर पुसेगाव हिंदकेसरी जोडी हारण्या 722 आणि घरणिकेचा राजा हा मित्रांनो एक संभावित टॉप पायरा आपल्या मैदानात दिसू शकतो. मोठमोठ्या मैदानात या जोडीचं नियोजन होत असतं. सध्या हारण्या आरामावरतीच आहे. हेमंत शेट यांच्या दावणीतील 2 नंदी सध्या पळणार आहेत, परंतु पेडगाव हिंदकेसरीची जोरदार तयारी चालू आहे. हारण्या आणि घरणिकेचा राजा हा सुद्धा एक अंदाजे टॉप पायरा आपल्या मैदानात दिसू शकतो. त्याच्यानंतर पुढील संभावित टॉप पायरा आहे पेडगाव हिंदकेसरी मैदान बोललं की या नंदीचं नाव जोपर्यंत बैलगाडी क्षेत्र आहे तोपर्यंत घेतलं जाईल असा साताऱ्याच्या आणबान शान सातारा एक्सप्रेस बलमा, ज्याने पेडगाव हिंदकेसरी मैदान गाजवले आहेत मित्रांनो. दरवर्षी या मैदानात काही ना काहीतरी कमाल बलमा करतच असतो. यावर्षी बलमासोबत कोण दिसू शकतो तर मित्रांनो ज्या दोन्ही नंदींचा हारण्यासारखा पळ आहे असा संतोष तोडकर यांचा सुंदर 11-11 जो आदतपासून टॉपला आहे आणि याच्या आधीसुद्धा जी जोडी पाळली आहे बलमा आणि सुंदर 11-11 हा एक संभावित टॉप पायरा आपल्या या मैदानामध्ये ओपनच्या मैदानात दिसू शकतो. टॉप स्पीड लागेल मित्रांनो यासुद्धा जोडीला. खरोखर जबरदस्त अशी जोडी पळेल ही सुद्धा. त्याच्यानंतर पुढील संभावित आणि टॉपचा पायरा आहे कुमार रणवीर राहुलभाई पाटील आडवली कल्याण यांचा मथुर नक्की कोणासोबत तर मित्रांनो मथुरचा सुद्धा जसा बाकासूरचा मोठमोठ्या मैदानामध्ये धप्पा असतो तसा मथुरचा सुद्धा धप्पा आपल्या या मैदानात बघायला भेटू शकतो. आणि मथुरसोबत कोण तर आत्ताच मागे जी जोडी पाळली होती मुंबई बिनजोड चालू सीझनमध्ये गाजवणारा मिलिंद शेठ पाटील कोसगाव यांचा भुंगाडॉन आणि कुमार रणवीर राहुलभाई पाटील आडवली कल्याण यांचा मथुर हा एक संभावित टॉप पायरा मित्रांनो आपल्या या मैदानात दिसू शकतो. टॉप स्पीड लागतो आणि मथुरचं अजूनही वय झालं आहे तरीसुद्धा मित्रांनो भुंगासोबत मित्रांनो जबरदस्त पळतो, कारण चालू सीझनमध्ये भुंगा मैदानं गाजवतो आहे आणि मथुरचं सुद्धा मित्रांनो अजून देखील स्पीड तसंच आहे. त्याच्यामुळे ही गाडी जबरदस्त आणि टॉप पळते. हा सुद्धा एक संभावित टॉप पायरा आपल्याला नक्की दिसू शकतो. त्याच्यानंतर
पुढील संभाव्य टॉप पायरा आहे दादा सरकार यांचा रोमन 10-10. दादा सरकार यांचा रोमन 10-10 आणि सर्जा 10-10. हा घरचा साजच मित्रांनो या मैदानामध्ये आपल्याला पळताना दिसू शकतो. मागच्या वेळी मोठ्या मैदानात मित्रांनो पैरे होत नव्हते तेव्हा रोमन 10-10 आणि सर्जा 10-10 ही A1 टॉप जोडी मित्रांनो आपल्याला पळताना दिसली होती आणि या जोडीने मोठ्या रकमेच्या मैदानामध्ये 1 नंबर केला होता. हाच जोड मित्रांनो आपल्याला पुन्हा एकदा पळताना दिसू शकतो. त्याच्यानंतर कारुंडेची आन बान शान कारुंडे एक्सप्रेस चिक्या मोठ्या मैदानामध्ये अजित जगताप असतील टॉपचं नियोजन करतात आणि त्या नियोजनाला कधीच केलेलं नियोजन आपल्या मालकांना नाराज करत नाही. असा चिक्या या मैदानात नक्की कोणासोबत तर मल्हार 11-11 बैलगाडी क्षेत्रातील एक मोठी खरेदी मल्हार 11-11 आणि कारुंडेचे अनबनशान कारुंडे एक्सप्रेस चिक्या हा सुद्धा एक संभाव्य टॉप पायरा आपल्या या मैदानात दिसू शकतो. सुंदर असं स्पीड लागेल या जोडीला. त्याच्यानंतर बावधनकरांचं लक्ष प्रज्वल शेठ दगडे यांचं नाव कायम टॉपला ठेवणारं बावधनकरांचं लक्ष कोणासोबत तर शंभू बाजी ग्रुप खडकवासला यांचा बैलगाडी क्षेत्रातील खरा संघर्ष योद्धा बुलेट आणि बावधनकरांचं लक्ष हा सुद्धा एक संभाव्य टॉप पायरा आपल्याला या मैदानात दिसू शकतो. यासुद्धा जोडीला जबरदस्त असं स्पीड लागतो. चर्चा कमी परंतु दोन्ही नंदी मित्रांनो नेहमी टॉपमध्ये पळत असतात, गुलाल घेत असतात. त्याच्यानंतर चालू सीझनमध्ये A1 पळणारी टॉप जोडी पुसेगाव हिंदकेसरी जोडी ज्या वासरांनी संपूर्ण बैलगाडी क्षेत्राचं लक्ष वेधून घेतलं होतं अशी A1 जोडी लक्ष्य आणि सचिनसुद्धा या मैदानात आपला पळताना दिसू शकतात. यासुद्धा जोडीला जबरदस्त स्पीड आहे. मोठमोठ्या नंदींचा मैत्रीपूर्ण लढतींमध्ये या जोडीने पराभव केला आहे. त्याच्यानंतर विठ्ठलनानांचा चिक्या नक्की कोणासोबत तर कदाचित तेजासुद्धा मित्रांनो पुन्हा एकदा रुटीनला आला आहे. घरचा साजच मित्रांनो आपल्या पेडगाव हिंदकेसरी मैदानात दिसू शकतो कारण तेजासुद्धा फुल टॉप स्पीडमध्ये आणि चिक्यासुद्धा. त्याच्यामुळे मित्रांनो हा सुद्धा एक अंदाजे टॉप पायरा आपला या मैदानामध्ये दिसू शकतो. त्याच्यानंतर मागच्या वर्षीचा पेडगाव हिंदकेसरीचा मानकरी शिरसवडी रायफल नक्की कोणासोबत तर शनी शिंगापूरकरांचा चित्र्या आणि शिरसवडी रायफल ही सुद्धा A1 टॉप जोडी मित्रांनो आपल्या या मैदानात पळताना दिसू शकते. मागच्या वर्षी मित्रांनो मैदान गाजवलं होतं. मोठमोठ्या मैदानामध्ये मोठा कमबॅक करत असतो शिरसवडीचा रायफल. थोडे दिवस कातरकाटा मैदानापासून मला वाटतं जास्त मैदानात दिसला नाही परंतु पेडगाव हिंदकेसरीची जोरदार तयारी असेल मालकांची कारण मागच्या वर्षी या मैदानामध्ये 1 नंबर केला होता रायफलने. त्याच्यानंतर मित्रांनो पुढील शेवटचा पायरा अखंड महाराष्ट्राचा लाडका द्वादश हिंदकेसरी बकासूर नक्की कोणासोबत तर मित्रांनो अंदाजे पायरा सांगतो. सोशल मीडियावरती इंस्टाग्रामवरती आत्तासुद्धा इंस्टाग्राम यूट्यूबवरती सर्व सोशल मीडियावरती चर्चा चालू आहे. रॉकेट आणि बकासूर हा जोड पाळावा आणि बघूया मित्रांनो हा सुद्धा जोड आपल्या मैदानात पळताना दिसू शकतो. टॉप स्पीड लागेल आणि मित्रांनो अंदाजे पायरा सांगितला आहे. तुमचं यावरती काय मत आहे कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा कारण अशाच महत्त्वपूर्ण अपडेट नेहमी आपल्या चॅनलवरती येत असतात. चला तर भेटूया मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये.